बॅक टू द न्यू ब्लॉग. सो मी नेहा आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आपले डेली रुटीनचे ब्लॉग टाकून एक दिवस झाले आहे आणि मी ज्यावेळी कमेंट बॉक्स चेक करते त्यावेळी मला प्रचंड आनंद होतो की तुम्ही मला एवढ्या छान छान कमेंट्स करतायत आणि ते बघून मला खरंच खूप जास्त मोटिवेटेड फील होतं आहे. मला एक म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक नवीन एनर्जी मिळते तुमच्याकडून. सो प्लीज असाच सपोर्ट तुम्ही करत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे काही माझे नवनवीन व्हिडिओज येतील तेही तुम्हाला बघायला मिळत असतील. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले कुठल्या पद्धतीचे ब्लॉग्स बघायला आवडतील, त्या पद्धतीने मी छान ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. सो थँक्यू सो मच फ्रेंड्स की तुम्ही एवढं छान रिस्पॉन्ड करताय. फक्त व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की मी कशा पद्धतीने व्हिडिओ अजून बनवले पाहिजे. सो थँक्यू सो मच एवढं छान रिस्पॉन्ड दिल्याबद्दल. आणि आता दिवसभरात जे काही होईल ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. सो फ्रेंड्स, मी माझी अजून एक गोष्ट आहे जी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप नका करू. वेलकम बॅक फ्रेंड्स. सो येस, जी काय माझी थोडीफार छोटी मोठी कामं होती, स्क्रिप्ट रायटिंग वगैरे ती झाली. आणि जसं मी तुम्हाला मगाशीच बोलली की मी आजही तुमच्यासोबत माझी एक गोष्ट शेअर करणार आहे. सो ती गोष्ट खूप काही वेगळी नाही. जसं प्रत्येकाचा काहीतरी हॉबी असतो तसाच एक माझाही हॉबी आहे. सो आज मी माझ्या हॉबीबद्दल तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत बोलणार आहे किंवा तुम्हाला शेअर करणार आहे. सो असतं नाही का असं की म्हणजे काहीतरी आपल्या एखाद्या गोष्टीपासून आपल्याला ब्रेक हवा असतो, त्यावेळी आपण आपल्या छंदाकडे वळण घेतो. मग एक छोटं मोठं काहीही असलं, समजा आता मला ब्लॉग रायटिंग करायला आवडतं किंवा मला होम डेकोर करायला आवडतं, घरात छोट्या मोठ्या गोष्टींची सजावट, प्लांटर्स बनवणं किंवा मी हुक वगैरे बनवते, पेंटिंग करते, स्केचिंग करते. सो ह्या माझ्या हॉबी झाल्या आहेत. अशाच काही तुमच्याही हॉबी असतील आणि मी तर म्हणते की प्रत्येकाला एक तरी हॉबी असलीच पाहिजे. सो फ्रेंड्स, होतं काय ना की ज्यावेळी आपल्याला एखाद्या किंवा आपलं बिझी लाईफपासून जर ब्रेक हवा असेल तर त्यावेळी आपण एखादी गोष्ट करायला घेतो. आणि गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस आपण बाहेर जाऊनच हँगआउट करू किंवा काय. सो कधीतरी आपल्याला आपला मी टाईम हवा असतो आणि त्या मी टाईममध्ये आपण जी आपली हॉबी असते तिच्याशी कनेक्ट होत असतो. सो असंच मला वाटलं की जी काही माझी हॉबी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी. तसे मी खूप सारे ब्लॉग्स लिहिलेले आहेत आणि मला जसं शक्य होत जाईल तसं मी किंवा जसं रिलेट होत जाईल तसं मी पुढे आपला ब्लॉग ज्यावेळी मी अपलोड करत जाईल त्यावेळी मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या एका जे स्वतः मी लिहिलेले आहेत त्या ब्लॉगची लिंक तुमच्यासोबत शेअर करत जाईल. आणि आज मला असं वाटलं की जे काही माझे पेंटिंग्स आहेत किंवा जे काही मी असंच घरात कोणाला काहीतरी हँडमेड गिफ्ट द्यायचं असेल किंवा काय तर ते हुक वगैरे बनवलेले आहेत, सो ते मी तुमच्यासोबत शेअर करावे. सो म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटली की आज मी परत माझी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मलाही वाटतं की तुम्ही देखील तुमची हॉबी जी आहे ती लाईफ टाईम जोपासली पाहिजे. कारण फ्रेंड्स, प्रत्येकाला हॉबी असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपल्याला ब्रेक हवा असतो त्यावेळी एक अशी गोष्ट असते जी एक मी टाईम म्हणून की आपण आपल्या हॉबीकडे जातो. आणि येस, सो जे काही माझे ड्रॉइंग्स वगैरे आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर जमलं तर साईडला डिस्प्ले करते जर माझ्याकडे फोटोज वगैरे आत्ता असले तर. आणि हीच एक गोष्ट होती जी मला तुमच्यासोबत बोलावीशी वाटली की फ्रेंड्स, असं नसतं की आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात किंवा ज्या काही गोष्टी आपण ठरवतो त्या तशाच होतील. पण एक असतं ना की जेवढ्या आपल्या गोष्टी हातातल्या आहेत त्या आपण आपल्या पद्धतीने तर मोल्ड करू शकतोय ना. सो येस, एक हॉबी अशी गोष्ट आहे की जी आपण आपल्या पद्धतीने मोल्ड करू शकतोय, जिथे आपण कुठेच म्हणजे एक सॅक्रिफाईस करू शकत नाही. ती गोष्ट आपण आपल्या पद्धतीने आपल्यासाठी करू शकतोय. सो हीच गोष्ट होती जी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. आणि मी प्लीज सगळ्यांना सांगेल की तुम्ही स्वतःसाठी एक तरी अशी हॉबी ठेवा जी लाईफ टाईम तुम्ही तुमच्यासोबत राहू देऊ शकताय किंवा ठेवू शकताय. आणि येस, मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची हॉबी काय आहे आणि तुम्ही तुमच्या हॉबीला कंटिन्यू करण्यासाठी कुठल्या गोष्टी करतात. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर मला पॉसिबल झालं तर मी माझ्या ड्रॉइंग्सचे किंवा हुकचे फोटो मी पुढे ॲड करते व्हिडिओला. आणि ते तुम्हाला कसे वाटले किंवा माझी हॉबी कशी वाटली. आणि जर मला शक्य झालं तर मी माझ्या एक रिटर्न व्लॉग्सचा जे मी स्वतः लिहिलेले आहेत ब्लॉग्स, कुठेही न बघता स्वतःला जे वाटलं त्या अनुभवांवरून किंवा त्या गोष्टींवरून, तर एका ब्लॉगची लिंक मी आज आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तीही चेक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा ब्लॉग किंवा
माझे जे पेंटिंग्स वगैरे आहेत, जे काही मी थोडंफार क्रिएटिव्हिटीचं काम केलं आहे, ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ठीक आहे फ्रेंड्स, माझे जे काही हॉबीजचे फोटोज आहेत ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करते आहे, ज्यात मी फॅब्रिक पेंटिंग केली आहे, नंतर हूप आर्ट बनवलं आहे किंवा आपलं नॉर्मल पेपर पेंटिंग्स केल्या आहेत आणि आय होप की या सर्व गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी माझी हॉबीज जी काही आहे ते तुमच्यासोबत शेअर केली आहे. म्हणजे जे काही मला जे फोटोज मी तुम्हाला मगाशी म्हटलेली ते मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. सो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी पेंटिंग किंवा माझं हूप आर्ट कसं वाटलं. आणि ठीक आहे, आता दिवसभरात मी अजून पुढे काय शूट करते किंवा आज इव्हिनिंगसाठी मी डिनरला वगैरे काय बनवते हे पण मी तुमच्यासोबत आज शेअर करते. सो ठीक आहे, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. रात्रीच्या जेवणासाठी माझा स्वयंपाक करून झाला आहे. सो मी आत्ता रात्रीच्या जेवणात बनवलं होतं पालकची भाजी. घोटून केलेली भाजी होती ही ॲक्च्युली, आणि त्यासोबत बनवल्या होत्या मी भाकरी. तर फ्रेंड्स, असा काहीसा होता माझा रात्रीच्या जेवणाचा मेनू. ठीक आहे, जेवण वगैरे सर्व झालं होतं. त्यानंतर माझा किचनही आवरून झाला होता. उद्याच्या नाश्त्यासाठी मी इथे मटकी टाकली होती पाण्यात. त्यानंतर जे काही आपले ड्रायफ्रूट्स असतात, बदाम, अंजीर वगैरे, मला तेही पाण्यात टाकायचे होते. सो ते ओव्हरनाईट सोक होण्यासाठी तेही मी पाण्यात टाकून दिले. सो फ्रेंड्स, झालं असं की मी इव्हिनिंगला शूट करायला घेतलं आणि नेमकं त्याचवेळी माझा ट्रायपॉड तुटलं ते ॲक्च्युली, जिथे मी कॅमेरा फिक्स करते. सो मी पुढे काही शूट करू शकले नाही. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.